राज्याच्या सर्व शाळा डिजिटल व्हायला हव्यात या उद्देशानं भाजप आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून आज त्यांच्या हस्ते त्यांच्या प्रभागातील 20 ठाणे महापालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्ययावत प्रणालीची दारं खुली करून दिली आहेत। आज या शाळेच्या प्रतिनिधींना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलं। डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमांतर्गत ठाणे 148 विधानसभा क्षेत्रातील महापालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून 20 शाळांना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलं। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक सुनीत जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, मुकेश मोकाशी, विकास पाटील आदीही उपस्थित होते। पूर्ण मतदारसंघातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत हा संकल्प आम्ही केला होता। विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत। जग जवळ आलं असून त्यामुळे तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं आमदार केळकर यांनी सांगितलं। ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना आणि महापालिकेच्या 20 शाळांना डिजिटल करण्यासाठी जे लागेल ते द्यायचं असं आपण ठरवले। खरं तर सर्व ठिकाणी शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग। तसंच कोणत्याही माध्यमाची शाळा असो त्यांना अद्ययावत प्रणाली उपलब्ध झाले पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। आपण शिक्षकांचा मुलगा असल्यानं आपलं जास्त लक्ष शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी ज्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधांवर आहे। कोविड काळात 4,500 ते 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण ॲपच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करून घेतलं। 100 मुलींना अँड्रॉइड मोबाईल दिले जेणेकरून कोविड काळात त्या शिक्षणाशी डिस्कनेक्ट न राहता कनेक्ट राहिल्या पाहिजेत। असे अनेकविध उपक्रम आपण हाती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना कोणती गोष्टी हव्यात, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सांगता येतं आणि याचा अनुभव आपल्याला संवादादरम्यान आला आहे। विद्यार्थी हित हे महत्त्वाचं आहे, कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे। ठाणे महापालिका शाळांच्या अनेक समस्या आहेत। आपण आपल्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचंही निदर्शनास आणल्याचं त्यांनी सांगितलं। महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण, उत्तम परिसर, उत्तम साहित्य उपलब्ध असेल तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त करू शकतात असं आपलं मत आहे। महापालिका शाळांबरोबर अनुदानित शाळांना देखील आपण डिजिटल करण्यासाठी आवश्यक ती मदत करू असं आश्वासनही आमदार केळकर यांनी यावेळी दिलं। तर आमदार केळकर यांनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे। आपण तंत्रज्ञानाच्या एका टप्प्यावर जात आहोत, त्यामुळे एका क्लिकवर त्यांना जगाचं ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाच्या माध्यमातून ठाण्यांची मुलं कुठे मागे पडणार नाहीत याची खात्री असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं। पहिले डिजिटल शाळा म्हणून झालेला असावा, कारण की जी माहिती घेतली आणि खरं म्हणजे हे आम्ही सगळी मंडळीच करतो आहोत, परंतु त्याच्यामध्ये अधिक आपण लक्ष घातलं तर हे विद्यार्थी हित जे आहे, शेवटी शिक्षण हित हे महत्त्वाचं आहे। येणाऱ्या पिढीला जे म्हणून पाठबळ द्यायला पाहिजे ते देण्याचं काम जे आहे ते आम्ही हे करतोय कर्तव्यभावने। सर, विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का? विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी झालं पाहिजे ही भूमिका सातत्याने भारतीय जनता पार्टी मांडते आहे आणि त्या दृष्टीने पावलं देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ती कल्पना पुढे आली होती आणि या पुढच्या काळामध्ये ती निश्चितपणे यशस्वी होईल। जेवढं म्हणून डिजिटायझेशन होईल तेवढं पाठीवरचं ओझं देखील कमी होईल आणि विद्यार्थी जे आहे ते मोकळेपणाने या संबंध जगाशी एका क्लिकमध्ये तो भेटू शकेल। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या
propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ISPL दिवसरात्र सत्रातील क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. यासाठी पुढील 10 दिवस स्टेडियममध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी, अभ्यंगतांसाठी आणि ज्यांची कार्यालय आणि गाळे स्टेडियममध्ये आहेत त्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक हे सामने बघण्यासाठी येणार आहेत. संपूर्ण सुरक्षा ही खाजगी संस्थेच्या हाती जाणार असल्यानं या 10 दिवसात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खाजगी संस्थांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दुपारी 12:30 नंतर कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश किंवा आपला वाहन पार्क करता येणार नसल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं असून स्टेडियमचा पूर्ण कायापालट करण्यात आलाय. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी फ्लड लाईट्स देखील लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी अनेक मोठे खेळाडू देखील सराव करून गेले आहेत. स्पर्धांचं आयोजन दिवस आणि रात्र सत्रात होणार असल्यानं दुपारी 12:30 वाजल्यानंतर स्टेडियममध्ये कोणासही प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार नाही. 5 ते 15 मार्च या कालावधीपर्यंत दुपारी 12:30 नंतर स्टेडियममधील सर्व गाळे बंद ठेवण्याच्या सूचना सर्व गाळेधारकांना ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्यात. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगातील 126 कोटींच्या फरकाचा पहिला हप्ता तर 20 कोटींच्या सेवानिवृत्तीचा पहिला हप्ता वेतन राखीव निधीतून देण्यात आलाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झाले. मात्र दुसरीकडे पालिकेच्या तिजोरीत GST पोटी प्राप्त झालेल्या अनुदानातील 69 कोटी शिल्लक राहिलेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी होणारा खर्च हा 105 कोटींच्या आसपास आहे. त्याचा परिणाम फेब्रुवारी आणि मार्चच्या वेतनावर होणार आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांचं वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्यापही फेब्रुवारीचं वेतन कर्मचाऱ्यांना मिळालं नसल्याची माहितीही समोर आली आहे. कोरोना काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांची अपेक्षित कर वसुली झाली नव्हती. यामध्ये कोरोना काळात मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा विभागानं पालिकेच्या तिजोरीला हातभार लावला होता. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीलाही काही प्रमाणात उभारी मिळाली होती. या ठेकेदारांची दिवाळी गोड करण्यासाठी पालिकेनं सुमारे 35 कोटींची देणी दिली आहेत. मात्र त्याचा परिणाम पुन्हा तिजोरीवर झाल्याचं दिसून आले. त्यातच दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार नुकताच ठाणे महापालिका प्रशासनानं 7वा वेतन आयोग आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाचा पहिला हप्ता वेतन राखीव निधीतून 146 कोटींची देणी दिली. यामध्ये 7व्या वेतन आयोगातील फरकाच्या पहिल्या हप्त्यापोटी 126 तर सेवानिवृत्त वेतन फरक 20 कोटींचा पहिला हप्ता दिलाय. मात्र याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर होणार असून त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. या मार्गिकेसाठी तुळई बसवण्याचं काम सुरू झाल्यानं ठाणे वाहतूक शाखेनं 30 मार्चपर्यंत वाहतूक बदल लागू केलेत. दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 5 या दरम्यान हे वेळेत बदल लागू असतील. घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर कासरडोली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सध्या सुरू आहे. मानपाडा, विजय गार्डन आणि कासरडोली या भागात गर्डर बसवण्यात येणार आहे. या कामासाठी हे वाहतुकीचे बदल लागू करण्यात आले आहेत.
घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना कासरडवली आणि आनंदनगर भागात मुख्य वाहिनीवर प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं सेवा रस्त्यामार्गे वाहतूक करतील. घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना विजय गार्डन सिग्नलजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं मुख्य रस्त्यानं विरुद्ध दिशेनं वाहतूक करून पुढे इच्छित स्थळी वाहतूक करतील. वाहतूक बदल 30 मार्चपर्यंत दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.